नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या 50 घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। राहुल गांधींची सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबासोबत चर्चा। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत राहुल गांधींकडून घटनेबाबत विचारपूस। सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली आणि त्याची पोलिसांनी तुरुंगातच हत्या केली, राहुल गांधींचा मोठा आरोप। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात खोटं बोलले, राहुल गांधींची टीका। सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। दलित आहे म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप। तर घटनेचं कोणतंही राजकारण नाही, याला आरएसएसची विचारधारा जबाबदार, राहुल गांधींची टीका। जात धर्म सत्ताधारी विरोधक कुणाचेही चालते, काहीच पाहणार नाही, दोषींवर कारवाई होणार। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बीडच्या मस्साजोगमध्ये मंत्री उदय सामंत देशमुख कुटुंबाच्या भेटीला। सांत्वनपर भेट घेत सामंत यांच्याकडून देशमुख कुटुंबियांशी चर्चा। व्यवसाय काय घेऊन बसलात, खुनांमध्ये भागीदारी, फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असताना वाल्मिक कराड कसा पकडला जाईल, आव्हाड यांचा सवाल। धनंजय मुंडेंना हटवा, दूध का दूध पानी का पानी होईल, हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। तर धनंजय मुंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार। 28 तारखेला सर्व संघटना सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार, सर्वपक्षीय बैठकीत ठराव। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वारकरी आक्रमक। 28 तारखेला होणाऱ्या बीडमधील मोर्चात वारकरी सहभागी होणार। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। काल नवीन एसपींनी ग्रामस्थांची भेट घेतली, आरोपींना लवकर अटक करू असे एसपींनी सांगितलं। सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची माहिती। बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना घर मिळणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार, मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून घराची पाहणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चाला सुरुवात। किसान सन्मान दिनानिमित्तानं पुण्यातील कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांची कार्यक्रमाला हजेरी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावातील शेतीची शिंदेंकडून पाहणी। इंदापुरात भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर झळकले। साहेब म्हणतील ते तोरण, साहेब म्हणतील ते धोरण, बॅनरवर उल्लेख। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं समर्थक नाराज। रायगडच्या रोहामध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर। रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार, चर्चेला उधाण। नवी मुंबईत मंत्री अदिती तटकरेंचं जंगी स्वागत। वाशी टोलनाक्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अदिती तटकरे यांचं स्वागत। यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांचं जोरदार स्वागत। मंत्री अशोक उईके आणि आमदार राजू तोडसाम यांची शहरातून मिरवणूक, जेसीबीतून पुष्पवृष्टी। मंत्री झाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात दाखल। नितेश राणेंचा ठिकठिकाणी सत्कार आणि स्वागत। तर कुडाळमध्ये राणे कुटुंबाचं एकत्रच जंगी स्वागत। पर्यटन मंत्री झाल्यानंतर पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचं जोरदार स्वागत। कराडपासून पाटणपर्यंत बाईक रॅली। तर पर्यटन आराखडा तयार करणार, जागतिक पर्यटन तज्ज्ञांची मदत घेणार, देसाईंची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाशिकमध्ये स्वागत। कृषी मंत्री झाल्यानंतर कोकाटे यांची फळांनी तुला। पुण्याच्या वाघोलीमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरनं चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू। यात 2 बालकांचाही समावेश। डंपर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती। मुख्यमंत्री अजित पवारांकडून वाघोलीतील डंपर अपघातस्थळी पाहणी। अजित पवारांचा पीडित कामगारांशी संवाद। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं वाघोलीतील अपघात। दारूच्या नशेत डंपर चालक होता असं दिसतंय। वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती।
अहिल्यानगरमध्ये पुणतांबा गावातील मंदिरात तोडफोड केल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन, तोडफोड करणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी। अहिल्यानगरच्या पुणतांबा गावात मंदिरामध्ये तोडफोड घटनेच्या निषेधार्थ पुणतांबा गाव कडकडीत बंद, गावकऱ्यांनी श्रीरामपूर कोपरगाव महामार्ग अडवला। कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड यांची शिवसेनेत घर वापसी होणार, कल्याणमध्ये चर्चा। कल्याण महोत्सवाच्या बॅनर आणि कमानीवर शिंदेंचे फोटो, महेश गायकवाडांकडून कल्याण महोत्सवाचं आयोजन। नितीन गडकरी यांनी नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरील धावपट्टीची पाहणी केली। गेल्या अनेक दिवसापासून धावपट्टीचं काम प्रलंबित, काम लवकरच करण्याचे गडकरींचे निर्देश। साताऱ्याच्या कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत मेळावा। डोंबिवलीत मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणी मनसे कार्यकर्ते आक्रमक, मनसे कार्यकर्ते आणि पोलीस बॉय संघटनेकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांची भेट। तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून ग्रामीण भागातील शाळांची पाहणी। मालेगावमधील ग्रामीण शाळांमध्ये भुसेंनी पोषण आहाराची गुणवत्ता जाणून घेतली। हिवाळी अधिवेशनानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचा जनसंवाद दौरा, मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये, कोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यात केली वळती। छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातील प्रकार। लातूरच्या गंजगोलाई बाजारपेठेत असलेल्या फेरीवाल्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन होणार, महानगरपालिका जागा उपलब्ध करून देणार। साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज दूध बंद आंदोलन, दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांकडून रस्त्यावर दूध होतं आंदोलन। लातूरच्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणात आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे अद्यापही फरार, आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 3 पथकं तैनात, आर्थिक व्यवहारातून हत्या। गोंदिया जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी 100 दिवसांची मोहीम, सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागांमध्ये होणार सर्वेक्षण। सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष छाटणीला वेग, परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष खरेदीला सुरुवात, द्राक्षपेटीला 440 रुपयाचा उच्चांकित दर। पुणे जिल्ह्यातील पठारी भागात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बटाट्याची लागवड, मात्र हवामान बदलामुळे बटाटा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। धुळे जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण, रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांना धोका। पिंपरी चिंचवडमध्ये घरकुलमधील 158 इमारतींचं फायर ऑडिट रखडलं, 10 वर्षांपासून फायर ऑडिट झालं नाही, फायर ऑडिट करण्याची रहिवाशांची मागणी। पुणे महानगरपालिकाच्या रस्त्यांवर बीआरटी मार्गातून जाणाऱ्या वाहनांवर कारवाई, 40,000 वाहनांवर कारवाई, 4.25 कोटींचा दंड वसूल। अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत रेती तस्करी करणारे 7 डंपर जप्त, प्रशासनाची मोठी कारवाई। नागपुरात पुष्पा 2च्या स्क्रीनिंग दरम्यान पकडला वॉन्टेड गुन्हेगार, सापळा रचत पोलिसांनी 10 महिन्यांपासून फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या। महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात तूर्तास परवानगी नाही, कर्तव्य पथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचं यंदा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, या निमित्तानं तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टरनं मार्गस्थ।